ही सुवर्ण संधी असेल जेव्हा रोहित मैदानाच्या आतमध्ये उतरेल. 2000 कॅश प्राइज त्यासाठी असेल. 3 लगातार सिक्सर आले तर हे कॅश प्राइज अनिकेत शेलारजी यांच्या माध्यमातून दिले जाईल आणि त्यांची फ्री एंट्री टुर्नामेंट आपल्याला पुढील हप्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर षटकारांच्या हॅट्रिकसाठी कॅश प्राइज आले. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक राजारामजी भोईर आणि अंकुशजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. सुवर्ण संधी असेल या टीमला. हे कॅश प्राइज मिळवण्याकरिता मेहनत तुम्हाला करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. तर सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज पहिला चेंडू हाताळण्याकरिता सत्ता फॉलो थ्रू मध्ये फील्ड करत असताना आपण पाहतोय गोलंदाज रोशन. चांगला चेंडू यावेळेस आकाश पाटीलच्या विरोधात हाताळला गेलाय आणि कुठली धाव पहिल्या चेंडूवर घेता आले नाही आकाश पाटीलला. गोलंदाज रोशन पुण्याच्या एकदा गोलंदाजी ट्रॅकवर 20-25 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर कॅमेरा एंड कडून पुण्याच्या एकदा. यावेळेस डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा आलाय वाईट बॉलचा म्हणजेच अतिरिक्तचा भरणा. पहिली धाव फलकावर जोडली जाते अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक धाव फलकावर आहे अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. आकाश पाटील पुण्याच्या एकदा स्ट्राईक एंडला सज्ज होताना रोशनच्या विरोधामध्ये. यावेळेस पुढे सरसावून स्ट्रोक येत असताना यावेळी काय घडलंय. चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4. चुकी घडली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 4 धावा इथे मात्र फलकावर जोडत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 4च्या बढतीनं जाऊन पोहोचली 5. रोशन पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला आकाश पाटील. यावेळेस बॅटची एज आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं. एकच धावावर समाधान मानावं लागलं बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 6 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या ओव्हरमध्ये 1 चौकार आलाय, 1 सिंगल आणि 1 अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धाव आली. गोलंदाज रोशन पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. आता मात्र डावखुऱ्याचा बॅटर जगदीश शेळके स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. चार क्षेत्ररक्षक इनबिल्डच्या आतमध्ये ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाकीचे क्षेत्ररक्षक ऑन साईडला सीमा लगत. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक घ्यायचा होता. एक धाव तर कंप्लीट केली आहे. इथे मात्र एसटी रक्षकाकडून चुकी झाली. जरूर चेंडूपर्यंत पोहोचले गेले होते विराज, परंतु थोडंसं पंबल राहिलं आणि त्यामध्ये एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होत असताना दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 8 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. चांगला चेंडू हाताळला गेला होता, परंतु चांगली कॉलिंग सुद्धा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाज रोशन पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चेंडू हवेत आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेलाय. 2 धाबे करिता 2 धाबा या डिक्लेअरच्या माध्यमातून फलकावर जोडल्या जातील. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर. अंक जोडले गेलेत फलकावर. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय.
यावेळेस पुन्हा एकदा गली रिजन मधून चेंडू निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावे करिता अंतिम चेंडूवर 2 धावा आल्यात 2 धावेने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल 12 या अंकावर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय संपन्न झालाय पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी साक्रोली टीमने बनवले आहेत 12 बिनबाद 12 अशी चांगली सुरुवात म्हणावी लागेल जमेची बाजू ठरू शकते विकेट गमावला नाही पहिल्या ओव्हर मध्ये त्यामध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आकाश पाटीलच्या बॅट मधून आपण पाहताय बिग बॅश देपोली 2025 एक देखणं आयोजन आज स्पर्धेचा अंतिम दिवस अंतिम दिवसामध्ये आपण आहोत आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहिलं तर शुक्रवारपासून सुरुवात झाली शुक्रवारच्या दिवसामध्ये आई गावदेवी पारिवली टीम टॉप 3 मध्ये क्वालिफाय झाली आणि कालच्या दिवसामध्ये अंतिम चेंडूवर विजय साजरा करत साई देवा प्रतिष्ठान साईगाव टीम टॉप 3 मध्ये दाखल झाली आणि आज कोणता संघ टॉप 3 मध्ये दाखल होईल कोणता संघ बिग बॅश देपोली 2025 चा विजेता ठरेल याचं उत्तर मात्र आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल पहिल्या षटकात एकंदरीत 12 धाबा खर्च केल्या रोशननं दुसऱ्या षटकाकरिता प्रणयला आणलं गेलंय चांगली भागीदारी पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावांची राहिली आकाश पाटील आणि जगदीश शेळके या दोन्ही बॅटरची मात्र अजून ही भागीदारी मोठी करावी लागेल मोठी धावसंख्या उभारायची असेल तर भागीदारी खूप मोठे फॅक्टर ठरतो तो फॅक्टर आतापर्यंत चांगला राहिलाय आई गावदेवी साक्रोली टीम साठी परंतु प्रयत्न करावे लागतील प्रणयला दुसऱ्या षटकाकरिता आणलं गेलंय तो मात्र फॅक्टर ठरू शकतोय विकेट तर गोलंदाज प्रणय दुसऱ्या षटकाकरिता सज्ज होतोय गोलंदाज ट्रॅकवर कॅमेरा एंड कडून देपोली एंड कडून समोर असेल बॅटर आकाश पाटील आतापर्यंत 12 धावांची भागीदारी राहिली ही तोडली जाईल का गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून यावेळेस ऑन साइडला खाली क्षेत्र निवडलंय क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय एक धाव कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत असताना तिसरीचा प्रयत्न जगदीश शेळके कडून पाहायला मिळाला परंतु नकारलं गेलं आकाश पाटील या बॅटरच्या माध्यमातून 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 14 या अंकावर जाऊन पोहोचले गेले जरूर मोठे फटके येत नाहीत परंतु डबल ने धावा पुढे नेण्याचं काम केलंय मागील 4 चेंडूवर आपण पाहिलं तर 2-2 धावा आल्यात धावा येणं गरजेचं असतं धावफलकावर आणि ती भागीदारी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक येत असताना क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट पॉइंट लेगचा पाठलाग करतोय चेंडूचा ते मात्र 2 धावा तर कंप्लीट झालेत 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 16 या अंकावर 16 धावा फलकावर आहेत चांगली धावसंख्या फलकावर पाहायला मिळते पहिल्या इनिंगचा खेळ प्रगतीपथावर आहे आई गावदेवी साक्रोली टीम बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर जय बजरंग सोनटक्के टीमच्या विरोधात यावेळेस गती कमी होती फिंगर रोल्स केले होते यावेळेस झेल सोडला गेलाय पॉइंट क्षेत्रामध्ये संधी आली होती परंतु संधीचं सोनं करता आला नाही क्षेत्ररक्षकाला झेल सुटला त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 18 म्हणजे 18 या धावा फलकावर जोडल्या जात आहेत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला या तिन्ही चेंडूवर 2-2 धावा जमा केल्या दोन्ही बॅटरनं मोठा फटका येत नाही परंतु 2-2 धावेने फलकावर धावगती पाहायला मिळते यावेळेस हाफ ट्रॅकर होता आता मात्र उंची जास्त गाठली गेली क्षेत्ररक्षक तोच होता पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय यावेळेस तिसरी धाव धोक्याची ठरली
जगदीश शेळकेला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला लागणारा हा पहिला धक्का आई गावदेवी साखरोल टीमला. डीजे धावसंख्या आपण पाहतोय 20 या अंकावर. विकेटचं पतन जरूर झालंय रनआउटच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅटर आपण पाहतो रोहित मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रणय. यावेळेस चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली गेली. आकाश पाटीलला मात्र जाळ्यामध्ये अडकवलं गेले. लागणारा हा दुसरा धक्का आकाश पाटीलला परतवला गेले तंबूच्या आश्रयाला. ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव टीमचं सुद्धा आगमन झाले. आपलं सुद्धा बिग बॅश देपोली 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. इन ऍक्शन मध्ये आपण ललितजी मडवी यांना पाहणार आहोत. न्यू बॅटर आपण पाहतोय केशव पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वीस धाबा पलकावर आहेत. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता प्रणय. आकाश पाटीलला माघारी परतवले गेले. विकेट खूप मोठा फॅक्टर मी अगोदरच म्हटलं होतं, धाबा रोखण्याचं काम करू शकतोय. यावेळेस चांगला चेंडू टाकत असताना ओव्हरची समाप्ती केली डॉटनं. 2 षटकाची समाप्ती. धावपलकावर धाबा आहेत 20. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. या पुढील लढत आपण पाहणार आहोत ऋत्विक स्पोर्ट्स अनगावच्या विरोधात पप्पू 11 नांदेडने. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्या समोर येणार आहे. चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 20 धाबा पलकावर आहेत. तिसऱ्या षटकाकरिता साहिलला आणलं गेलंय. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. समोर असेल रोहित. ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना आपण पाहतो अलंद कार्पेट. चेंडू डीप मध्ये निघून गेला. थोडंसं फंबल झालं. त्यानंतर मात्र एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये बॅटर रोहित करत असताना धावफलक 2च्या बढतीनं पुढे जात असताना 22-22. च्या इनिंग मध्ये आपण विचार केला तर मिसफिल्डच्या माध्यमातून एक चौकार गेला होता. त्यानंतर मात्र सीमा रेषेबाहेर एकही चेंडू गेलेला नाहीये. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, उभा ठाकलाय सीमा रेषे जवळ. चांगला झेल. रोहितला मात्र परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट. विकेटचं पतन झालं. रोहितला माघारी परतवलं गेलं. न्यू बॅटर तुषार मैदानाच्या आतमध्ये. मात्र तुषारला इथून मात्र हुशारीची फलंदाजी करावी लागेल. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक एसटी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचला गेला. दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय तुषारला.
धावसंख्या आपण पाहतोय 24. 24 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडूवर एखादा मोठा पटका, 30 पेक्षा जास्त दाबा, पलकावर एक चांगलं टोटल, फायटिंग टोटल उभं करण्याचं काम केलं जाऊ शकतंय. परंतु गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, तोपर्यंत कुठलाही मोठा पटका अंतिम षटकामध्ये खेळू दिला नाहीये. त्यामध्ये रोहितला माघारी परतवले त्यांनी. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला स्ट्रोक खेळत असताना एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलेत. कॉलिंग चांगली पाहायला मिळाली. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली 26-26. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. हाईल षटकार 6. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज राजाराम भोईर जी आणि अंकुशजी पाटील यांच्या माध्यमातून यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगला झेल तिथे मात्र कंप्लीट केला जातोय. विकेटचं होईल इथे मात्र पतन. डीजे धावसंख्या पण पाहतोय जाऊन पोहोचली गेली 32 धाबा बनवल्यात आई गावदेवी साक्रोली टीमने. 33 धाबांचा पाठलाग करावा लागेल जय बजरंग सोनटके टीमला. तर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे टॉस केला जाईल. जय संतोष माता ऋतू स्पोर्ट अनगाव च्या विरोधात पप्पू इलेव्हन नांदेडने टीम. या 2 टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. मी सचिन पाटील यांना विनंती करतोय, आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. जय संतोष माता ऋतू स्पोर्ट अनगाव विपक्षात पप्पू इलन नांदेडने. या 2 टीम दरम्यान आपण टॉस करत आहोत. सचिन पाटील आपल्या सोबत जोडले जात आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. तर नाण्याची पहिली बाजू देपोली बिग बॅश 20-25, तर नाण्याची दुसरी बाजू BS बुबिक स्पोर्ट्स. BS असा कॉल आणि नाण्याची बाजू देपोली बिग बॅश 20-25 आले. मी सचिन पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. ही दुसरी लढत असेल, दुसऱ्या फेरीतील पहिली. क्षेत्ररक्षण निवडत असताना समोरच्या टीमला किती धावा रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कोणाकडून अपेक्षा असतील? मागील मॅचमध्ये कुठेतरी खराब प्रदर्शन राहिला असेल? अपेक्षा तर सर्वांकडून असेल. 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग करत असताना अजून कोणाकडून अपेक्षा असतील? चांगली बॅटिंग केली जाईल, कुठेतरी अनगाव टीमवर प्रेशर येईल. अनिकेत आहे, अजय आहे, जतीन आहे, ऋषी आहे, अभि आहे. धन्यवाद. जाऊया अनगाव टीमचा कॅप्टन. बॅटिंग करायचे. बॅटिंग करत असताना किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न? 3 षटकांचा सामना आहे. 45+ जाण्याचा प्रयत्न असतील. कोणाकडून अपेक्षा असतील या मॅचमध्ये? चांगली बॅटिंग केली जाईल, प्रेक्षकांना आनंद मिळेल असे उंचपुरे षटकार चौकार लगावले जातील. सर्वांकडून अपेक्षा आहेत. त्यांचा खेळ त्यांना दाखवून द्यायचा आज.
धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथं टॉस जिंकलाय पप्पू इलेव्हन नांदेड टीमने. प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय आणि इन्व्हाइट केलाय टीम जय संतोष माता ऋतिस्फोट अनगाव टीमला. तर विकेट साठी पारितोषिक आलंय. गणेश शेळके आणि दिगंबर पाटील 500 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. लगातार 3 विकेट्स मिळवल्या तर ही संधी असेल, हे कॅश प्राईज मिळवण्याची संधी कोणत्या गोलंदाजाला मात्र घेता येईल हे पाहावं लागेल या दुसऱ्या सत्रामध्ये. आपल्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील या विभागातील या परिसरातील व्हॉइस ऑफ झिडके रोहनजी पाटील. आपण ऐकत राहा, पाहत राहा बिग बॅश देपोली 2025. धन्यवाद. हॅलो हॅलो. धन्यवाद व्हॉइस ऑफ इंडियनचे सुनील पाटील. लगातार 3 षटकार फलंदाजाने लगावले. विराज शेलार यांच्याकरता विशेष पारितोषिक आपण पाहतोय. सतीश भगत यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघूया विराज शेलार या संधीचं सोनं कशा रीतीने करतायत. आव्हान आहे आपण पाहतोय धावसंख्येचं जिंकण्याकरता 33 धावांचं लक्ष्य आहे आणि या 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग 18 चेंडूमध्ये कशा रीतीने होतोय, कारण की 11 धावांची सरासरी राखणं हे त्याहूनही अधिक महत्वाची गोष्ट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन पेपर जर काही गोष्टी पाहिल्या तर शक्य आहे आणि अजूनही एक गोष्ट जर आपण पाहिली प्रामुख्याने मैदानाच्या आतमध्ये सुद्धा या धावा शक्य आहेत, पण आव्हान त्याहूनही अधिक सोपं नसेल. गोलंदाज आकाश बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. 18 चेंडू 33 या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ आपण पाहतोय जय बजरंग सोनटक्के संघ. राईट आमवरती विकेटचा मारा. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पंच राजेंद्र बजागे सर. पहिला चेंडू अगदीच कानाच्या जवळून निघून गेलाय आणि सांगून गेलाय गुड आफ्टरनून, शुभ दुपार. निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज आकाश. दर्जेदार पद्धतीने अचूक टप्प्याचा वापर, वेगाचा वापर करतोय आणि इथून मात्र चेंडूला पाठवतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. दुसरा चेंडू यावेळेस मात्र फटका बसलाय. यष्टीरक्षक चेंडूवरती झेपावतोय आणि विराज शेलार याला डगआउटच्या आश्रयाला परतवलं जाईल. इथून मात्र सहज सोप्या रीतीने विकेटचं पतन, फलंदाज बाद. वळू आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. धावसंख्या अजूनही श्री गणेशा झालेला नाहीये. जय बजरंग सोनटक्के संघाचा देविदासजी शेलार यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत जय बजरंग सोनटक्के संघाला. पण ऑल इज वेल मैदानाच्या आतमध्ये नाहीये, कारण की खऱ्या अर्थानं चेंडूवरती ज्या पद्धतीने प्रहार करायचा होता फलंदाज जर आपण पाहिलं तर विराज शेलार याला, पण अपेक्षित फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला नाही आणि अगदीच यष्टीरक्षकाने मात्र त्या संधीचं सोनं केलं दर्जेदार रीतीने. इथून मात्र डगआउटच्या आश्रयाला त्याला धाडलं गेलं. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती एकंदर 0 या अंकावरती. गोलंदाज आकाश एक चांगल्या रीतीने इथून मात्र आपण पाहतोय. चिक्या मल्हार बैलाचे मालक देवाशेठ शेलार, देविदासजी शेलार आपण पाहतोय त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. गोलंदाज तयार. आकाशाचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा तेच रिपिटेशन मैदानाच्या आतमध्ये घडतंय की काय, पण यावेळेस मात्र नाही, चूक घडतीये, झेल सुटतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रॉंग वन एंड थ्रो आपण पाहतोय.
चौथी धाव पूर्ण होईल का? तू महिमे आणि इथून मात्र फलंदाज बाद. पंच मुरली जाधव यांचा इशारा येईल. विकेटचं पतन. रॉंग वन एंड थ्रो आपण पाहिला आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर संधीचं सोनं जरूर केलं, पण चौथ्या धावेकरता योग्य कॉलिंग पाहायला मिळाली नाही आणि फलंदाजाला डगआउटच्या आश्रयाला जावं लागतंय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 33 लक्षाचा पाठलाग करताना इथून मात्र जर आपण पाहिलं तर 3 धावा सहज रीतीने इथून मात्र पूर्ण केल्या गेल्या. चौथ्या धावेच्या प्रयत्न करता फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती एकूण एकंदर 3 या अंकावर. दरम्यान सोनटक्के संघाकरता पुन्हा एकदा शुभेच्छा आलेल्या आहेत. चिके आणि मल्हार बैलाचे मालक देवाशेठ शेलार यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. हार्दिक स्वागत असेल आपलं देवीदासजी शेलार सोनटक्के. आपण पाहतोय युसीएन नेटवर्कच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल जे संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आणि त्यांच्या विपक्षात पप्पू 11 नांदेडने. बिग वॉर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि अगदीच प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाही. एक धाव जरूर मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती. एकूण एकंदर धावसंख्या आपण पाहतोय 4 या अंकावरती. 33 या लक्षाचा पाठलाग करायचा आहे आणि त्यापैकी जर आपण विचार केला तर निश्चितच अजूनही जी धावसंख्या आहे ती आपण पाहतोय 29 धावा अजूनही करायच्या आहेत. चेंडूंचा खेळ झालाय तो 4. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. गोलंदाज आकाश चेंडू गणिकेतून मात्र जर आपण विचार केला तर चांगल्या रीतीने गोलंदाजी साकारतो. यावेळेस मात्र फटका चांगला आहे पण एक पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. तब्बल 5 पावलांचं अंतर पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकापासून आणि सीमारेषेपर्यंतच. पण फलंदाजाने फटका जरूर चांगला खेळला होता. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रानंतर जर या मैदानाचं विशेष वैशिष्ट्य पाहिलं तर गोलंदाजांचा बोलबाला काहीसा पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे 4 या अंकावरती. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. 29 धावांची अजूनही आवश्यकता. आकाश यावेळेस मात्र दर्जेदार पद्धतीने गोलंदाजी साकारतोय. 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती मात्र 29. बिग वॉर बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळामध्ये आपल्या भेटी करता येते. जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आणि पप्पू 11 नांदेडने या 2 संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्या मॅच मधील विजेता संघ देवांश 11 रामवाडी संघाशी 2 हात करेल आणि चालू सामन्यातील विजेता संघ आपण पाहतोय तो आरसीसी पहारे या संघाशी 2 हात करेल. चला बी रेडी बी फास्ट. अतिरिक्त वेळ खर्च होतो याची आपण नोंद घ्या कारण की वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 1:05 झालेले आहेत आणि साईदेवा प्रतिष्ठान साईगाव या संघाला आणि त्याचप्रमाणे पारिवली संघाला आपण पहिल्या
दिवशीच सूचना केली गेली होती की तुम्हाला अंतिम दिवस रविवारच्या दिवसामध्ये ठीक 3 वाजता हजर राहायचंय. तत्पूर्वी या वेळेमध्ये आपल्याला आजचं शेड्यूल पूर्ण करायचं आहे आणि आयोजकांचा प्रयत्न आहे जर वेळ वाचला तर मात्र निश्चितच सेमीफायनल आणि फायनल ही 4 षटकांची खेळवण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान आगमन होत आहे जयेश पाटील यांचं आपलं हार्दिक स्वागत आहे. फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी त्यांची आपण पाहतोय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, प्लेड ऑन, विकेटचं पतन, फलंदाज बाद. गाजवलेला तो संघ आपण पाहिला. पण आता ओव्हरआर्म क्रिकेट सुरू झालंय आणि ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये निश्चितच भले भले रथी महारथी इथून मात्र धोबी पछाड देत आपण पाहतोय आपला खेळ चांगला सजवण्याचा प्रयत्न करतायत. आणि आजकाल ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच बी रेडी बी फास्ट, प्लीज जरा घाई करा. पंचांच्या वतीने फर्स्ट वॉर्निंग देण्यात आलेली आहे, याची पण नोंद घ्या. गोलंदाज तयार, शैलेश बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस वेग तर चांगला, चेंडू निघून चाललाय, डिक्लेअर झोन की चौकार. इथून मात्र धावा पाहायला मिळतात ते दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती. एकूण एकंदर धावा पाहायला मिळतात त्या 6. तीन त्रिमूर्ती येथे उपस्थित आहेत. विनर बॉईज मधील खेळाडू आपण पाहतोय गणेश पाटील, जयेश पाटील आणि रुपेश ठाकरे. हे विनर बॉईजचे खेळाडू आपण पाहिले. निश्चितच जयेश पाटील मात्र यांची साथ मला आजपर्यंत खूप चांगल्या रीतीने लाभले. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. पुढचा चेंडू हाताळण्याकरता धावसंख्या आहे फलकावरती 6 या अंकावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉर्टपुलचा फटका, निघून चालला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, चित्त्याची चपळाई. धावा एकूण एकंदर जोडल्या जात आहेत ते आपण पाहतोय फलकावरती 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. एकूण एकंदर 8 या अंकावरती आपण पाहतोय. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. गोलंदाज तयार, शैलेश परिपूर्ण पद्धतीने वेगवान रीतीने गोलंदाजी करतोय. बॅकवर्ड झोन मध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग, प्ले अँड मिस. निघून चालला चेंडू वेगाने यष्टीरक्षक रोहित याच्या हातामध्ये. साक्रोली संघामध्ये 2 रोहित आहेत. गोलंदाज तयार, शैलेश सज्ज होईल पुढचा चेंडू हाताळण्याकरता. यावेळेस मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. फटका तर चांगला आहे पण चांगल्या रीतीने चेंडूची अडवणूक केली गेली. जर वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला असता तर डाऊन द ग्राउंड लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला असता. एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहे ती 1 धाव. एका धावेच्या मदतीने 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडूला पुल केलंय पण अनसक्सेसफुल होईल. फलंदाज बाद. विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. धावसंख्या झाले फलकावरती फक्त आणि फक्त 9 धावा. 9 रन्स ऑन द बोर्ड. पुढील गोलंदाज रोहित याला बॉलिंग मार्क वरती आणलं जात आहे.
कडे आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर सामन्याची स्थिती, सामन्याची एकूण एकंदर परिस्थिती जर आपण पाहिली तर 6 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. 23 धावांची गरज. यावेळेस मात्र फटका तर चांगला निघून चाललाय. चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी केली जाते. तत्पूर्वी धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट मिळवण्याचा प्रयत्न, पण फलंदाज सहज रीतीने इथून मात्र 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 या अंकावरती. जिंकण्याकरता आता मात्र जर आपण पाहिलं तर अजूनही 23 धावांची गरज आहे. आखो टप्प्याचा मारा निघून चाललाय. चेंडू निघून चाललाय वेगाने. चौकार जोडला जाईल. मिळत आहेत त्यात 4 धावा. डिक्लेअर झोनचं जे क्षेत्र आहे ते यापूर्वीच तुम्हाला दर्शवण्यात आलेलं आहे. आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय. फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या अंकावरती. जिंकण्याकरता आता मात्र जर आपण पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता आहे. ट्रॅजेडी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घडताना आपण पाहतोय. घडतंय तरी काय. 15 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती 18 धावांची अजूनही आवश्यकता. इथून मात्र अचूक नेम आणि आकाश याच्याकडे जर आपण पाहिलं तर निश्चितच लहानपणी मात्र त्याने त्यांचा नेम खेळ अचूकरित्या खेळलाय, म्हणून योग्य पद्धतीने चेंडूला यष्टांवरती हिट करतोय. गणेश याला आपण पाहू शकता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आहे. त्रिमूर्तीपैकी 2 मूर्ती ऑपरेटिंग रूम मध्ये आहे. जयेश पाटील, रुपेश ठाकरे. गणेश पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. बिग वॉर, बिग फाईट थोड्याच वेळामध्ये आपल्या भेटी करता येईल. जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आणि त्यांच्या विपक्षात पप्पू इलेव्हन नांदेडने संघ. यावेळेस मात्र फलंदाज धावच्या स्वरूपामध्ये बाद होईल. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर सामन्याची पकड जी आहे ती मात्र मजबूत केली आईगावदेवी साकोर्ली संघाने. नाणेफेक जेव्हा झाली होती तेव्हा मात्र आम्ही पहिलाच प्रश्न विचारला होता साकोर्ली संघाच्या संघाने आकाश याला की आकाश, जेव्हा आमदार चषक मध्ये तुझी बॅट तुटली होती तेव्हा तुझ्या मनामध्ये काय भावना होत्या. तर आकाशाने तेव्हा सांगितलं की निश्चितच माझी आवडती बॅट होती, ती मात्र तुटली. दुःख तर निश्चितच आहे, अजूनही ती मनात धग कायम असते आहे. आणि निश्चितच जर आपण पाहिलं तर फलंदाजा करता याहूनही मोठं दुःख मात्र वेगळं काय असेल, कारण की बॅट आणि बॉल या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर महत्वाची भूमिका असते ती मात्र आपण पाहतोय बॅटची. आणि ती बॅट मात्र एखाद्या फलंदाजी जेव्हा तुटते तेव्हा मात्र खूप मोठं दुःख आपण पाहतोय. दरम्यान ठोकला गेलाय षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने धावांचं अंतर कुठेतरी कमी करण्याचं काम केलं जात आहे. धावसंख्या आहे 21 धावा. दरम्यान पुढचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 28 धावा फलकावरती एकूण एकंदर जोडल्या गेल्यात आणि 5 धावांनी पराभव होतोय जय बजरंग सोनटक्के संघाचा. सोनटक्के संघ इथून मात्र परतीचा प्रवास जरूर करेल, पण निश्चितच मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी कामगिरी केली फलंदाजाने. ₹100 पारितोषिक आलेला आहे तुषार भोईर याच्या करता. राजारामजी पाटील यांच्या वतीने, राजाराम भोईर यांच्या वतीने, अंकुश पाटील यांच्या वतीने. तर ते पारितोषिक आपण घेऊन जायचंय तुषार भोईर. आणि मान्यवरांना विनंती करतो आपण थांबायचंय. मन ऑफ द मॅच